जेव्हा ही ज्ञानेंद्रिये त्यांच्या संबंधित विषयांच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचे दोन परिणाम होतात, सुख आणि दुःख. तो रसाळ, मधुर, मृदू गुलाबजाम आपल्याला आनंद प्रदान करतो, पण त्याच जागी जर आपण कारल्याची भाजी खाल्ली तर म्हणजे आपली सुखदुःखे ही आपल्या दृष्टिकोनावर आधारित असतात. सुख आणि दुःख हे इतर काही नसून आपले ज्ञानेंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय एकत्र येणे होय. तसेच दुःख आले तर ते जाऊन पुन्हा सुख येणारच आहे आणि तेही जाऊन पुन्हा दुःखही येणारच आहे. म्हणून जेवढ्या प्रमाणात आपण सहनशील बनू तेवढ्या प्रमाणात आपण महान बनू. परंतु त्यांच्या मृत्यूने तुला दुःख होईल म्हणून तू युद्धच करायचे नाही असे होऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्ये 4 प्रकारच्या सहनशीलतेचे वर्णन आहे. म्हणून क्रोधावर नियंत्रण केले पाहिजे. तिसरं आहे लोभ. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की काम, क्रोध आणि लोभ यावर विजय मिळवावा. वेगळ्या प्रकारची सुखदुःखांची परिस्थिती येते. हरिण स्वतःच्या नाभीतच कस्तुरी घेऊन त्या कस्तुरीच्या सुगंधामागे वन फिरत असते. खरा आनंद बाहेर नाही तर तो आत्म्यामध्येच आहे. या भौतिक जगात सर्व घटना काळाच्या प्रभावाने घडत असतात. जितके लोक तितके मिथ्या अहंकार, तितकेच वेगवेगळे दृष्टिकोन. आणि जर आपल्या हृदयाला कोणाची प्रगती बघून आनंद झाला तर समजावे की आपण द्वेषापासून मुक्त होत आहोत. 14 लोकांमध्ये हरिनाम महामंत्र या काम, क्रोध, लोभ, द्वेष, द्वंद्वावर रामबाण औषधी आहे. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. त्याप्रमाणे आपणही जीवनात आनंदी राहण्यासाठी